जयंत पाटील साहेब असतील, आव्हाड साहेब असतील, व तसंच या शहराचे अध्यक्ष आमले भाऊ आहेत, या सर्व आणि तिथे असणारे पदाधिकारी, सामान्य नागरिक यांच्या माध्यमातून एक खूप मोठं आंदोलन आम्ही लोकांच्या वतीने नवी मुंबईमध्ये करणार आहोत। हे आंदोलन कशासाठी करत आहोत तर मोठ्या प्रमाणात महागाई जी वाढलेली आहे आणि ती महागाई वाढल्यामुळे मिडल क्लास असतील, सामान्य लोक असतील, यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी वाढत चाललेल्या आहेत। त्याच्यामध्ये पेट्रोलचे दर, डिझेलचे दर, त्याच्याचबरोबर घरगुती गॅस असेल नाही तर कमर्शियल गॅस असेल, त्याचे दर जे वाढलेले आहेत त्याच्यामुळे लोकांना जी अडचण येते आणि ती अडचण लोकांना बोलता येत नाही, तर लोकांच्या वतीने आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून लोकांचा रोष त्या ठिकाणी व्यक्त करणार आहोत। त्याच्याचबरोबर इतरही काही शहरातले जे मुद्दे आहेत ते आपापले नेते त्या त्या भागातले जे तिथं आल्यानंतर व्यक्त होतील। त्यामुळे शहरी भागातल्या लोकांना, सामान्य लोकांना आणि जसं शहरी भागातल्या लोकांना ही अडचण आहे तसंच तमाम महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांना ही अडचण आहे। त्यामुळे महागाईच्या विरोधात एक खूप मोठं आंदोलन नवी मुंबईमध्ये आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी करणार आहोत, लोकांच्या वतीने करणार आहोत आणि हे आंदोलन नक्कीच मोठं होणारच। त्याच्याचबरोबर आमचं म्हणणं आहे की झोपलेल्या सरकारला जागं करायचं असेल, नाही तर झोपलेलं सोंग घेणाऱ्या सरकारला जागं करायचं असेल तर कुठं ना कुठंतरी काहीतरी मोठं करावं लागतं। त्यामुळे आम्ही विचार केलाय की आम्ही जो मेन हायवे आहे नवी मुंबईचा तो लोकांच्या वतीने त्या ठिकाणी अडवणार आहोत। दादा, कुठेतरी रस्ता रोको तुम्ही करणार आहात, मात्र पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आज जर आपण बघितलं तर पत्रकारांना सुद्धा जर ओपनली व्यक्त व्हायचं असेल तरी त्यांना परवानगी दिली जात नाही। त्यामुळे या देशामध्ये, या राज्यामध्ये अघोषित आणीबाणी आहे, पण तरी सुद्धा पोलिसांनी काही सांगितलं असेल, किती आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला असेल, तरी सरकारला जाग करण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी आक्रमक करावं लागतं आणि लोकांना आक्रमक होता येत नसेल, कारण का त्यांना दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच काही अडचणी असतात, रस्त्यावर त्यांना तसं उतरता येत नाही। पण आज लोकांनी खूप चांगला पाठिंबा आम्हाला दिलाय आणि देतील असा आम्हाला विश्वास आहे। त्यामुळे कुठं ना कुठंतरी लोकांचा रोष हा आपापल्या पद्धतीने आंदोलन करून व्यक्त होणं ही आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार या ठिकाणी आम्ही बजावणार आहोत। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।